जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री PDF मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा. जिल्हा विशेष सिरीजमधला आपला आजचा जिल्हा सातारा आहे. सातारा जिल्ह्याचं क्षेत्रफळ 10,480 चौरस किलोमीटर इतकं आहे. या जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके आहेत. त्यात सातारा, वाई, फलटण, खंडाळा, खटाव, कोरेगाव, माण, पाटण, कराड, महाबळेश्वर आणि जावळी हे तालुके आहेत. साताऱ्याच्या सीमा नेमक्या कोणत्या जिल्ह्यांशी जोडल्या गेलेल्या आहेत त्या पण आपण पाहूयात. साताऱ्याच्या उत्तरेला पुणे जिल्हा येतो, तर पूर्वेला सोलापूर आहे. दक्षिण आणि आग्नेयेला सांगली जिल्हा येतो, पश्चिमेला रत्नागिरी, तर वायव्येला रायगड जिल्हा येतो. सातारा जिल्ह्यातनं कोणत्या प्रमुख नद्या वाहतात त्याही आपण पाहूयात. कृष्णा नदी ही साताऱ्यातली प्रमुख नदी आहे, तर कृष्णेच्या उपनद्या कोयना, वेण्णा, कुडाळी, उरमोडी, वसना, येरळा आणि तारळी याही साताऱ्यातल्या महत्त्वाच्या नद्या आहेत. बाणगंगा ही नीरेची उपनदी आहे, तर कोयना आणि कृष्णेचा संगम कराड या ठिकाणी आहे. आता सातारा जिल्ह्यात कोणती महत्त्वाची पिकं घेतली जातात तर खरीप पिकांमध्ये बाजरी, तांदूळ, भुईमूग आणि जोंधळा ही आहेत. तर रब्बी पिकांमध्ये गहू, हरभरा, बटाटे, कांदे, वांगे, शिवाय केळी आणि डाळिंब ही फळं सुद्धा प्रामुख्याने घेतली जातात. सातारा जिल्ह्यामध्ये महत्त्वाची स्थळं कुठली आहेत तर महाबळेश्वर आणि पाचगणी ही थंड हवेची ठिकाणं अतिशय प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरची उंची 1372 मीटर इतकी आहे आणि याच ठिकाणी कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री आणि सावित्री या 5 नद्यांचा उगम होतो. तर वाई हे ठिकाण कृष्णा नदीकाठी वसलंय आणि याच ठिकाणी नाना फडणवीस यांचा वाडा सुद्धा आहे. कास पठार हे सुद्धा पर्यटनाचं आकर्षण केंद्र आहे, जे जागतिक वारसा स्थळ सुद्धा आहे. शिवाय प्रतापगड, सज्जनगड, पाचगणी ही सुद्धा प्रसिद्ध अशी ठिकाणं आहेत. पाटण ह्या ठिकाणी कोयना नदीवरती शिवाजी सागर आहे, तर साताऱ्यामधल्या चाफळ ह्या ठिकाणी समर्थ रामदास आणि शिवाजी महाराजांची भेट झालेली होती. आंतरराष्ट्रीय आले संशोधन केंद्र सुद्धा साताऱ्यामध्येच आहे. सातारा मराठ्यांची राजधानी म्हणून सुद्धा ओळखला जातो. याशिवाय शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज यांनी 1190 मध्ये बांधलेला अजिंक्य तारा हा किल्ला सुद्धा साताऱ्यामधला प्रसिद्ध आहे.